अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या सकारात्मक, शांत आणि सुंदर संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. ज्या गोष्टींची अपेक्षा तुम्ही सोडली होती त्या गोष्टी देखील अचानकपणे तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा परत येतील. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनोकामना या स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सततच्या प्रयत्नाने लवकरच पूर्ण होतील. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुमचं जीवन बदलण्यासाठी आलेला आहे. आजचा संदेश जेव्हा तुमच्या कानावर पडेल तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होईल आणि तुमच्या सभोवताली फक्त आणि फक्त स्वामी महाराजांची दिव्य आणि सकारात्मक शक्ती कार्यरत असेल. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वामींची शक्ती सदैव तुमचं सुरक्षा कवच बनून सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, आज हा संदेश ज्या घरामध्ये ऐकला जाईल त्या घरामध्ये सुख, शांतता आणि समृद्धी येईल. तुमच्या नशिबामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या सुद्धा नाही त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळतील. कारण स्वामी महाराजच सांगतात की तू जेव्हा प्रयत्न करतोस तेव्हा तुझ्या प्रयत्नांना फळ हे माझ्या आशीर्वादाने मिळेल. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा. अशक्यही शक्य करतील स्वामी. कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, याचा अर्थ काय तर ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटत आहे, ज्या घडू शकत नाही अशी आपल्या मनामध्ये भावना आहे, त्या गोष्टी देखील घडू लागतात आणि शक्य होतात. ही स्वामींची शक्ती आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, सर्व काही तुमच्या मनासारखंच होईल. स्वामींच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, समाधान नांदेल. ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्या नक्कीच तुम्हाला मिळतील. स्वामी भक्तांनो, जेव्हा परमेश्वर परीक्षा बघत असतात तेव्हा त्या प्रत्येक परीक्षेमध्ये आपण अव्वल यावं म्हणून परमेश्वर आपल्याला योग्य मार्गदर्शनसुद्धा करत असतात. आपल्याला फक्त परीक्षा दिसत असते परंतु मार्गदर्शन दिसत नाही. परंतु योग्य ते मार्गदर्शनसुद्धा परमेश्वर आपल्याला देत असतात. स्वामी भक्तांनो, हा संदेश ऐकताना तुम्हाला जाणवेल की परमेश्वराचं अस्तित्व आपल्या आजूबाजूलाच आहे. या पृथ्वीच्या कणाकणामध्ये परमेश्वर आहेत आणि परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी आपल्या भक्तांवर असते. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही जे अडथळे येत आहेत त्या सर्वांचा नाश होईल. परमेश्वर तुमच्या सदैव पाठीशी आहेत. घाबरू नका, चिंता करू नका. परमेश्वराचं लक्ष सदैव आपल्या भक्तांवर असतं. स्वामी भक्तांनो, ज्या क्षणी तुम्ही स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवता त्या क्षणी संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या बाजूने काम करायला सुरुवात करतं आणि स्वामींच्या अदृश्य आशीर्वादाने तुमचं बंद झालेलं नशीब अचानक उघडतं. जिथं सगळ्यांनी हार मानली तिथं स्वामींनी तुमचा हात धरला आणि आयुष्याच्या अंधारात एक असा प्रकाश दिला की ज्याच्या झळाळीत तुमचं सगळं जीवन उजळून निघलं. तुम्ही कितीही संकटात असला, कितीही एकटं वाटत असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या क्षणी जिथं तुमच्या डोळ्यात पाणी असतं तिथंच लवकरच स्वामींच्या कृपेने आनंदाचं झरणं वाहू लागतं. दैव जर दारं बंद करत असेल तर त्यामागे नक्कीच स्वामींनी दुसरी एक खिडकी उघडलेली असते. तुम्हाला फक्त संयम ठेवून ती पाहायची आहे आणि त्या दिशेने चालायचं आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही आज निराश असाल पण लक्षात ठेवा, उद्याचं तुमचं भविष्य इतकं तेजस्वी असणार आहे की आजच्या अश्रूंना तुम्ही कधीच विसरून जाल. ज्या क्षणी तुम्ही म्हणता माझं काहीच होणार नाही त्या क्षणी स्वामी म्हणतात, आता माझं काम सुरू होणार आहे. आता तिथूनच तुमचं चमत्कारिक जीवन सुरू होतं. तुम्ही कितीही वेळा अपयशी झाला असलात, स्वामी तुम्हाला एक अशी संधी देतील जिथं एका यशाने तुमचं आयुष्य पुन्हा नव्यानं लिहिलं जाईल. स्वामी भक्तांनो,
एक क्षण असा येतो जेव्हा सगळं थांबतं, सगळं संपल्यासारखं वाटतं, पण त्या क्षणी स्वामींचा अदृश्य हात पुढे येतो आणि तुमच्या जीवनात एक असं वळण घडवतं की जग देखील ते पाहून थक्क होतं. आज जरी तुमचं जीवन अंधारात असेल तरी उद्याचा प्रकाश इतका तेजस्वी असेल की तो आजच्या काळोखालाही अर्थ देईल. आणि हाच आहे स्वामींच्या चमत्काराचा खरा अनुभव. जर तुमच्या जीवनात वारंवार दुःख येत असेल तर समजा की स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत. कारण जेव्हा तुम्ही सहनशक्ती दाखवता तेव्हा स्वामी तुमच्यासाठी सर्वात मोठा चमत्कार तयार करत असतात. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडणार आहे सर्व काही स्वामींच्या आशीर्वादाने घडणार आहे. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवा आणि कमेंट्स बॉक्समध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी नक्कीच टाईप करा. तुम्ही ज्या संकटातून जात आहात त्या संकटाची शेवटची रात्र जवळ आली आहे. कारण पुढचा उगवणारा दिवस स्वामींच्या कृपेने तुमच्या विजयाचा दिवस असेल. स्वप्न बघण्याचं धाडस ठेवा, कारण स्वामींच्या कृपेने ते स्वप्न सत्यात उतरण्यास वेळ लागत नाही. फक्त विश्वास हृदयात हवा. तुमचं नशीब आता पूर्णपणे बदलणार आहे. कारण जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा देव आपल्यासाठी एक खास दरवाजा उघडतो. जे दुःख तुमच्या जीवाला वेढून बसलं होतं ते आता स्वामींच्या कृपेने पूर्णतः नष्ट होणार आहे आणि तुम्हाला सुखाची चाहूल लागणार आहे. जीवनात जे काही अडथळे आले होते ते सगळे आता दूर होणार आहेत आणि आनंदाची लाट तुमच्या आयुष्याच्या दिशेने वेगाने येत आहे. देवाच्या न्यायाला वेळ लागतो पण तो अचूक असतो. तुमच्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर आता चमत्काराने मिळणार आहे. जर तुम्हाला वाटतं की सगळं संपलं आहे तर हे लक्षात ठेवा, स्वामींचे चमत्कार कधीही आणि कुठेही अचानक घडू शकतात. जे तुमच्यापासून दूर जात होते ते आता परत येणार आहेत आणि जे तुम्हाला दुखावत होते तेच आता तुमच्या यशाचं गोड कौतुक करतील. जीवनात जेव्हा सगळं थांबतं तेव्हा देव स्वतः पुढे येतात आणि एक नवीन दिशा दाखवतात. आता त्या क्षणांची सुरुवात तुमच्यासाठी होत आहे. तुमची परीक्षा संपली आहे. आता तुम्हाला तुमच्या श्रद्धेचं फळ मिळणार आहे आणि ते फळ इतकं गोड असेल की सगळी दुःख तुम्ही विसरून जाल. ज्या क्षणी तुम्ही निराश होता त्या क्षणीच देव तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत असतो आणि तो मार्ग आता तुमच्या दारात आहे. तुम्ही इतक्या काळापासून ज्या एका गोष्टीसाठी झगडत होतात ती गोष्ट आता सहज तुमच्याकडे येणार आहे. केवळ तुमच्या मनात श्रद्धा हवी. तुमचा एक अश्रूही वाया जाणार नाही, कारण स्वामी प्रत्येक अश्रूला आशीर्वादात रूपांतरित करतात. स्वप्नांची वाट थोडी कठीण असते, पण त्या वाटेवर देवाची साथ लाभली की प्रत्येक काटा फुलामध्ये बदलतो, प्रत्येक अडचण यशामध्ये परिवर्तित होते. आज तुम्ही जिथे आहात तिथून देव तुम्हाला तिथं घेऊन जाणार आहे जिथं लोक तुमचं कौतुक करतील आणि तुमच्या प्रवासावर गर्व करतील. अंधार कितीही घडत असो पण दिव्य कृपेच्या तेजाने तो एका क्षणात नाहीसा होतो. तुमच्या आयुष्यात तो क्षण आता जवळ आला आहे. जेव्हा तुमचं मन डगमगेल तेव्हा फक्त डोळे मिटा आणि म्हणा, सगळं तुमच्यावर सोपवलं आहे. आता तुम्हीच माझं मार्गदर्शन करा. परमेश्वर नक्कीच तुमचं मार्गदर्शन करतील. जेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत तेव्हा देव तुमच्यावर जास्त विश्वास ठेवतात. आणि आज देव तुमचं भवितव्य घडवणार आहेत. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका.
जीवनात फार थोड्यांना चमत्कार अनुभवायला मिळतो, पण जो ते अनुभवतात ते शेवटपर्यंत देवाचे लाडके होतात. आता ती वेळ देखील तुमच्यावर आली आहे. दुःख संपत नाही, पण त्या दुःखातून जो देवाला घट्ट धरतो त्याच्यासाठी प्रत्येक दुःख देव स्वतः झेलतात. म्हणून परमेश्वर जर आपल्याकडे दुर्लक्ष करतोय असं वाटत असेल तर तो केवळ तुमच्या मनाचा भ्रम आहे. कारण परमेश्वर कधीच आपल्या भक्तांकडे दुर्लक्ष करत नाहीत. सर्व काही परमेश्वराला माहीत आहे. आपण फक्त परमेश्वराची सेवा करत राहायचं आहे. स्वामी भक्तांनो, जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी फक्त मेहनत गरजेची आहे, प्रयत्न गरजेचे आहे. मेहनत आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर परमेश्वर फळ दिल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये कोणती अडचण फार काळ टिकणार नाही. ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत तुम्ही केवळ वाट पाहत होतात ती गोष्ट आता चमत्काराने तुमच्या ओंजळीत पडणार आहे. फक्त थोडा विश्वास ठेवत राहा. जे दुःख तुम्हाला आतून पोखरत होतं ते आता देवाच्या आशीर्वादाने विरून जाईल आणि आयुष्यात आनंदाचं नवीन पान उघडेल. परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, देवाच्या कृपेने ती अनुकूल होऊ शकते. आणि आता तो क्षण तुमच्या दाराशी आलाय. आज जे तुम्हाला कमीपणाचं भान करून देतात तेच लवकरच तुमच्या यशाची कहाणी इतरांना सांगताना दिसतील. आयुष्यात जेव्हा वाट हरवते तेव्हा देव आपल्याला आपलं अस्तित्व दाखवतात आणि आता तुमच्या जीवनात त्यांचा स्पष्ट हस्तक्षेप होणार आहे. संकट ही फक्त तुमची श्रद्धा तपासण्यासाठी येतात. जेव्हा ती श्रद्धा टिकते तेव्हा स्वप्नांच्या नव्या दारांनी तुमचं स्वागत होतं. देवाला तुमच्या प्रार्थनेचा वेळ लागत असतो, पण जेव्हा ती वेळ येते तेव्हा प्रत्येक प्रार्थना ऐकून घेतली जाते. तुमचं हसू गेलंय असं वाटतं का? काळजी नको. देव तुम्हाला अशी गोष्ट देणार आहे की तुमच्या हसण्यात परत प्रकाश भरेल. दुःख कितीही खोल असो, देवाची कृपा एका क्षणात त्यावर फुंकर घालू शकते. आता तो क्षण तुमच्या दारी उभा आहे. जीवनाच्या प्रत्येक अश्रूला देव संधीचं रूप देतात आणि लवकरच तुमचे अश्रू आनंदात परिवर्तित होणार आहेत. तुम्ही आज जे सहन करत आहात त्याचा निकाल उद्या इतका सुंदर असेल की तुम्ही स्वतःवरच गर्व कराल. विश्वास ठेवा, देव फक्त आजचा नाही तर तुमच्या संपूर्ण आयुष्याचा विचार करत असतात. कुणीतरी आज तुमच्यासाठी प्रार्थना करतंय आणि त्या प्रार्थनेचा परिणाम म्हणून तुमचं नशीब बदलणार आहे. लवकरच अशी वेळ येणार आहे की तुम्ही फक्त डोळे मिटून म्हणाल, होय देवा, तुम्ही खरोखरच कमाल केली. आयुष्यातलं काळं धुकं आता हटत चाललंय आणि त्यामागे दिसतोय तो तुमच्या यशाचा तेजोमय सूर्य. तुमच्या मनात असलेली सगळी स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहेत, कारण देव स्वतः त्यासाठी काम करत आहे. फक्त तुमची श्रद्धा वाहून देव तुमचं नशीब बदलणार आहे आणि तो बदल खूप मोठा असणार आहे. जे दार काल बंद होतं तेच आज उघडणार आहे आणि त्या दाराआड आहे तुमचं उज्ज्वल भविष्य. संकट कितीही मोठी असोत, देव जर साथ देत असेल तर देव प्रत्येक संकटातही वरदान शोधून देतात. स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर असलेली तुमची श्रद्धा
हीच तुमची खरी शक्ती आहे. त्या श्रद्धेला कधीच कमी होऊ देऊ नका. परमेश्वराची भक्ती कधीच तुम्हाला एकटं सोडणार नाही. स्वामी भक्तांनो, जेव्हा जीवनात सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा लक्षात ठेवा की एक अदृश्य दरवाजा तुमच्यासाठी स्वामी उघडून ठेवत असतात. ज्यावेळी तुम्ही सर्वांनी सोडलं म्हणून उदास होता, त्याचवेळी एखादी दिव्य शक्ती तुमच्यावर आपली कृपाछाया धरून असते. विश्वास ठेवा त्या दैवी शक्तीवर, स्वामींच्या कृपेवर. संकट आली तरी डगमगू नका, कारण त्या संकटांच्या मागे दडलेली असते स्वामींची मोठी कृपा, जी तुमचं जीवन बदलून टाकते. आयुष्याचं रणांगण असो किंवा शांततेचे क्षण, जेव्हा मनात श्रद्धा असते तेव्हा प्रत्येक क्षणी चमत्कार घडतोच. जरी आज तुमचं मन खचलेलं असेल, तरी उद्या तुमच्या मार्गात चमत्कारिक आनंद उभा असेल. फक्त तुमचा विश्वास हा जिवंत ठेवा. देव नेहमी वेगळ्या वेगळ्या रूपात मदतीला येतात. कधी संकटांच्या रूपात शिकवायला येतात, तर कधी चमत्काराच्या रूपात तुमचं जीवन फुलवायला येतात. ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याच्या मागे आकाश सुद्धा झुकतं, कारण देव अशा मनपूर्वक भक्तांसाठी सगळं काही शक्य करून दाखवतात. जिथे मानवी मदत थांबते, तिथं ईश्वरी कृपा सुरू होते. काही वेळा वाटतं की आता सर्व काही संपलं, पण तेच क्षण असतात जिथे देव नवीन सुरुवात करतात. लक्षात ठेवा, देव तुमच्या आयुष्यात कधीच उशीर करत नाही. देव नेहमी योग्य वेळी योग्य कृती करतात. ज्यांचं मन देवावर स्थिर असतं त्यांचं आयुष्य कधी वाया जात नाही. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, कारण तुमच्यासोबत आहे एक अशी दिव्य शक्ती जी तुमच्यासाठी दिवस रात्र कार्यरत असते. देवावर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा, कारण त्या विश्वासातच लपलेलं असतं तुमचं यश आणि समाधान. भक्तांनो, देव तुम्हाला तुटायला देतात, कारण त्यांना माहीत असतं की तुम्हाला ते पुन्हा नव्यानं अधिक भक्कम बनवू शकतात. आयुष्यातले अंधार कमी करायचे असतील तर देवाच्या कृपेचा दिवा मनात उजळवा. जेव्हा तुम्ही देवाच्या दारात निराश होऊन पोचता, तेव्हा देव तुमच्यासाठी आशेची नवसंजीवनी देतात. भक्तांच्या अश्रूंमध्ये देव स्वतः उतरतात आणि त्या अश्रूंना चमत्कारात रूपांतरित करतात. तुमच्या जीवनात जो अडथळा वाटतोय तो उद्या तुमच्या यशाचा टप्पा होऊ शकतो. फक्त धीर आणि श्रद्धा ठेवावी लागते. जिथे मन गुंततं तिथं देवाचं अस्तित्व असतं, आणि जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार उमगतात. जरी आज तुमचं मन निराश असलं, तरी तुम्ही जेव्हा परमेश्वराचं नाम घेता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभं राहतं. देवाच्या कृपेने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात, कारण त्या कृपेचा वाव जगात कुठेही पोहोचू शकतो. तुम्ही ज्या गोष्टींसाठी मनापासून प्रार्थना करता ती कधी ना कधी तुम्हाला मिळतेच, कदाचित जास्त चांगल्या स्वरूपात सुद्धा मिळेल. स्वामी भक्तांनो, तुमचं दुःख हे तुमचं शुद्धीकरण करतंय. ते सहन करा, कारण त्यातूनच देवाचा स्पर्श होतो. देवाचं उत्तर नेहमी तुमच्या मनाच्या शांततेत लपलेलं असतं. म्हणून मन थोडं शांत करा आणि उत्तर ऐका. देव फक्त मंदिरात नाही, देव तुमच्या प्रत्येक श्वासात आहे, तुमच्या प्रत्येक विचारात सुद्धा आहे. म्हणून नेहमी सकारात्मक राहा. जेव्हा जीवन तुमच्यावर कठीण प्रसंग टाकतं, तेव्हा देव तुमचं मन बळकट करत असतात. ज्या वेळेला तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, त्यावेळी परमेश्वर तुमच्यासाठी
वाढ दाखवतात. दररोजची प्रार्थना ही फक्त शब्द नसते, ती ब्रह्मांडाशी तुमचा थेट संवाद असते. जेव्हा तुम्ही सर्व काही देवावर सोडतात, तेव्हा देव तुम्हाला तुमच्याच अपेक्षेपेक्षा अधिक देतात. स्वामी भक्तांनो, दिवसभराच्या श्रमात एक क्षण प्रार्थनेसाठी द्या. तो क्षण तुमचं जीवन बदलू शकतो. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये सर्व काही मिळवा, मात्र कोणाचं वाईट करू नका. कारण जे आपण करतोय ते फक्त सत्याचं आणि देवाचंच काम असावं. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा सगळं काही वाईट घडतं असं तुम्हाला वाटतंय, तेव्हा लक्षात ठेवा, परमेश्वराची कृपा तुमच्यापासून फार दूर नाही. जेव्हा तुम्ही एकटे असता, जेव्हा कोणतीही मदत तुम्हाला दिसत नाही, तेव्हा लक्षात ठेवा, स्वामी तुमचं आयुष्य नव्याने सजवण्यासाठी तयारी करत असतात. आणि त्यांचा हा आशीर्वाद इतका विलक्षण असतो की तुमची संपूर्ण जीवनकथा बदलून जाते. स्वामींची कृपा अशी असते की ती कोणत्याही कर्मकांडाची गरज न ठेवता केवळ एका शुद्ध मनाच्या भक्तीनेही कार्यान्वित होते. आणि मग आयुष्यात अशा गोष्टी घडतात की तुम्हाला स्वतःला विश्वास बसणार नाही की हे खरंच घडतंय. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण ते फक्त अडचणी दूर करत नाहीत, तर त्या अडचणींच्या मार्गातून तुम्हाला इतकं बलवान करतात की तुम्ही स्वतःच इतरांसाठी एक प्रेरणा ठरता. ज्यावेळी तुमच्या आयुष्यात सर्व काही स्थिर वाटू लागतं, त्यावेळी स्वामी एक असा झंझावात घेऊन येतात की जो तुमच्या संपूर्ण आयुष्याला समृद्धी, आनंद आणि विजयाने भरून टाकतो. आणि हे सगळं घडतं एकदम अचानक, पण निश्चितपणे. स्वामींनी जेव्हा तुमच्या नावावर कृपेचा संकल्प केला असतो, तेव्हा वेळ, परिस्थिती आणि अडथळे हे सगळं बाजूला होतं आणि एक अनपेक्षित चमत्कारिक परिवर्तन तुमच्या जीवनात घडून येतं. तुमच्या दारात जी समृद्धी, आनंद आणि समाधान आज दिसत नाही, ती उद्या तुमच्या पायाशी असेल. कारण देवाचा न्याय उशिरा होतो पण अचूक होतो, आणि स्वामींची कृपा हे त्यांचं अंतिम उत्तर असतं. तुम्ही कितीही वेळा अपयशी झाला असाल तरी स्वामींच्या एका कृपादृष्टीने तुमचं संपूर्ण भविष्य उचलून जाऊ शकता. फक्त त्या क्षणासाठी तुमचं मन श्रद्धेने भरलेलं असावं आणि विचार प्रामाणिक असावा. स्वामींची कृपा म्हणजे एका कोरड्या वाळवंटावर आलेला शांत गारवा देणारा पाऊस, जो तुमचं जीवन फुलवतो. आणि त्या पावसाच्या प्रत्येक थेंबामध्ये तुमच्या आयुष्यातील नवे अंकुर फुटू लागतात. स्वामींच्या कृपेची अनुभूती एकदा का झाली की मग प्रत्येक संकट छोटं वाटायला लागतं आणि आयुष्याच्या प्रवासामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण होतो. कारण त्या क्षणापासून तुम्ही एकटे राहत नाहीत. स्वामी भक्तांनो, जे काही आपल्याला मिळवायचं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस स्वामींची अशी कृपा तुमच्यावर होईल की तुम्हाला एवढं भरभरून मिळेल की पुन्हा परमेश्वराकडे मागायला सुद्धा काही उरणार नाही. स्वामी भक्तांनो, आयुष्याने कितीही परीक्षांचं ओझं तुमच्यावर टाकलं असलं तरी लक्षात ठेवा, एका क्षणी अशा चमत्कारी वळणावर तुमचं जीवन येणार आहे की जिथं सर्व अंधार नाहीसं होईल आणि स्वप्नांच्या तेजाने तुमचं भविष्य उजळून निघेल. तुमच्या जीवनात जे काही आज कठीण वाटत आहे ते उद्या स्वामींच्या कृपेने तुमच्या यशाची पायरी ठरेल. फक्त श्रद्धा टिकवा आणि तुमचा विश्वास ढळू देऊ नका. स्वतःला दुर्बल समजू नका, कारण तुमच्यामध्ये अशा शक्यतांचा दीप दडलेला आहे
की जो स्वामींच्या आशीर्वादाने एवढं तेजस्वी असेल की जगही त्याच्या प्रकाशाने चकित होईल. प्रत्येक अश्रू तुमच्या यशासाठीची पायरी आहे आणि स्वामींच्या कृपेने हेच अश्रू उद्याच्या आनंदाच्या क्षणांमध्ये रूपांतरित होतील. जी वेळ आज तुमच्यावर संकट घेऊन आली आहे तीच वेळ उद्या तुमच्या जीवनाला बदलून टाकणारी ठरेल. कारण देवाचं गणित मानवी समजुती पलीकडे असतं. आयुष्याच्या संघर्षात जेव्हा तुम्हाला वाटतं की आता सगळं संपलं, तेव्हा स्वामींची करुणा तुमचं आयुष्य नव्याने सुरू करण्यासाठी तुमच्या हृदयाला स्पर्श करते. तुमचं मन थकलेलं असेल, शरीर दमलेलं असेल, पण लक्षात ठेवा की एका दिवशी स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला अशा उंचीवर नेलं जाईल जिथे पोचणं कित्येकांसाठी स्वप्नवत वाटेल. दुःखाच्या अंधारात अडकलेले असाल तरीही आशेचा दिवा विझू देऊ नका. कारण स्वामींची कृपा ही वाऱ्याच्या दिशेने नव्हे तर भक्ताच्या श्रद्धेच्या दिशेने येते. प्रत्येक पराभवामध्ये एक अनुभव दडलेला आहे आणि प्रत्येक अनुभव स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं आयुष्य एका सुंदर वळणाकडे घेऊन जातो. तुमचं भविष्य किती अंधारात असलं तरी स्वामींची करुणा म्हणजे हेच ती प्रकाशमान करणारं तेज आहे. ज्या दिवशी तुम्ही हे अंतःकरणाने समजाल त्या दिवसापासून आयुष्य बदलायला लागेल. कधीही स्वतःला दुर्बल समजू नका, कारण स्वामींचं सामर्थ्य तुमच्यासोबत आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्व काही तुमच्या जीवनात चांगलंच घडेल. तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल की जिथे तुम्ही मागे वळून बघाल आणि म्हणाल, देवा तुझ्यावर श्रद्धा ठेवली म्हणून आज मी इथं पोचलो. जग तुम्हाला नकार देईल पण स्वामी कधीही तुम्हाला सोडत नाहीत. ते तुम्हाला उचलून अशा ठिकाणी नेतील जिथे तुमचं अस्तित्व गौरवाने उजळून निघेल. तुमचं आजचं रडणं उद्याच्या आनंदासाठी बीज ठरेल आणि ते बीज स्वामींच्या कृपेने फुलवलं जाईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनाची दिशा इतकी बदलून जाईल की जिथं तुम्हाला वाटायचं हे कधीच घडणार नाही, तिथंच तुम्ही म्हणाल, हे फक्त स्वामींमुळेच घडलं आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला अजून स्वामींच्या कृपेचा खूप मोठा अनुभव मिळणार आहे. फक्त तुम्ही जीवनामध्ये अशीच निरंतर सेवा करत राहा. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात किती अंधार पसरलेला असो पण स्वामींची एकच कृपा जीवनात असा प्रकाश आणते की अंधाराचा लवलेशही उरत नाही आणि दुःखाच्या सावलीही परावृत्त होतात. आज जे दुःख, अपयश आणि निराशा तुमच्या मनात ग्रासून बसली होती ती आता स्वामींच्या कृपेमुळे एकामागे एक निघून जाणार असून तुमच्या जीवनात शुभ संधी आणि आनंदाचं नवद्वार उघडणार आहे. स्वामी भक्तांनो, ज्या क्षणी तुम्ही पूर्ण श्रद्धेने मनात श्री स्वामी समर्थ उच्चारता त्या क्षणी तुमच्या जीवनातील दैवाचे चक्र बदलायला सुरुवात होते आणि जीवनामध्ये सर्व काही मंगलमय घडू लागतं. तुम्ही जिथे हरवलात तिथेच तुम्हाला सापडवण्यासाठी स्वामी आपला मार्गदर्शक बनतात. त्यांच्या कृपेचा स्पर्श इतका प्रभावी असतो की जीवनात शांतता आणि समाधान नांदू लागतं. तुम्ही ज्या क्षणी असं म्हणतात, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, त्या क्षणी तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडू लागतात. दुःख, दारिद्र्य या साऱ्या गोष्टी स्वामींच्या कृपेसमोर क्षणात विरघळतात. कारण स्वामींच्या नावातच दिव्य सामर्थ्य आहे जे जीवन बदलायची ताकद ठेवतं.
तुमचं मन खचलेलं असेल तरीही स्वामींचा एक मंत्रसुद्धा तुमच्या हृदयाला धीर देतो की तुम्ही नव्या जोमाने, नव्या आशेने पुन्हा त्या मंत्राच्या उच्चाराने उभे राहता. जीवनाच्या एका वळणावर सगळं संपल्यासारखं वाटतं, पण त्याच वळणावर स्वामी तुमच्यासाठी नवीन सुरुवात करून ठेवत असतात. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. ज्यांचं जीवन अंधारात आहे त्याला उजेड देण्याचं काम स्वामी करतात. जे रडत आहे त्यांना हसवण्याचं सामर्थ्य स्वामींच्याच नावात आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या प्रत्येक अश्रूतून निर्माण होणारी प्रार्थना जेव्हा खऱ्या श्रद्धेने स्वामींपर्यंत पोचते, तेव्हा तोच क्षण तुमचं जीवन बदलणारा चमत्कार ठरतो. स्वामी भक्तांनो, मनात कुठलीही शंका ठेवू नका, कारण स्वामी महाराज प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन संधी आपल्या जीवनात पाठवत असतात. फक्त त्या संधींना ओळखायचं, त्यांचा स्वीकार करायचा. तुमच्या आयुष्यात जे दुःखांचे ढग दाटले आहेत ते आता दूर होणार आहेत आणि त्याऐवजी परमेश्वराच्या कृपेचा तेजस्वी प्रकाश तुमच्या जीवनाला उजळवून टाकणार आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात आलेले अडथळे हे फक्त परीक्षेचे साधन आहे. स्वामींच्या आशीर्वादाने हे सारे अडथळे नष्ट होऊन तुमच्या मार्गावर फुलांचा सडा पडेल. आजपासून तुम्ही जेवढं अधिक श्रद्धेने परमेश्वराचं नाम घ्याल, तेवढं तुमचं नशीब बदलण्याची गती वाढेल आणि देवाच्या कृपेने तुम्ही यशाच्या शिखरावर नक्कीच पोचाल. दुःखाच्या रात्री कितीही काळोख्या असल्या तरी त्यामागून येणारा परमेश्वराच्या कृपेचा प्रकाश तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकतो. तुमच्या घरात ज्या क्षणाला स्वामींचं नाव उच्चारलं गेलं, त्या क्षणापासून तुमचं दारिद्र्य नष्ट होऊ लागलं आणि सुख समृद्धीचा प्रवाह वाहू लागला. तुम्ही ज्या क्षणापासून देवावर पूर्ण विश्वास ठेवलात, त्या क्षणापासून तुमचं नशीब बदललं आणि अकल्पनीय चमत्कार तुमचं आयुष्य उजळवू लागले. स्वामी भक्तांनो, ज्या क्षणी तुम्ही तुमचं मन एकाग्र करून स्वामींना हाक मारली, त्या क्षणी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि प्रत्येक वेदनेवर उपाय प्राप्त झाला. प्रत्येक अश्रू जो तुमच्या डोळ्यातून वाहतो आहे तो स्वामींच्या चरणी पडतो आणि त्या अश्रूचं सोनवून तुमचं जीवन सुवर्णमय होतं. तुमचं नशीब जरी आज तुमच्यावर नाराज असेल तरी स्वामींचा आशीर्वाद तुमचं नशीबही नम्र करून तुमच्या चरणाशी झुकवेल. जेव्हा जगाने तुमच्यावर विश्वास ठेवणं थांबवलं, तेव्हा स्वामींनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला उचलून पुढे नेलं. हेच त्यांच्या प्रेमाचं खरं रूप आहे. स्वामी माऊली म्हणजेच आपली आई आहे. स्वामी माऊली म्हणजेच आपले वडील आहे. आपले आई वडील जशी आपल्या मुलाची काळजी घेतात, त्याच प्रकारे स्वामी महाराज सुद्धा आपल्या आई वडिलाप्रमाणे आपल्या भक्ताची काळजी घेत असतात. स्वामी भक्तांनो, आज जे क्षण तुम्हाला कठीण वाटत आहेत ते फक्त स्वामींची परीक्षा आहे. कारण जेव्हा आयुष्य पूर्णपणे अंधारलेलं वाटतं, तेव्हा एक दिव्य प्रकाश तुमच्यासाठी नक्कीच येतो आणि त्या प्रकाशाचा स्रोत म्हणजे स्वामींची कृपा आहे. जेव्हा तुम्हाला सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हाच खरा आरंभ होतो. कारण स्वामींचा आशीर्वाद कधीच उशीर करत नाही. ते योग्य क्षणी तुम्हाला जीवनात अशी दिशा देतो की तुम्ही जिथे स्वतःवरही गर्व करू शकता. तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहून देव हसत नाही, तर त्या अश्रूंमागे लपलेली प्रामाणिकता पाहून देव तुमच्यासाठी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करतात. आणि अशा चमत्कारिक क्षणांची सुरुवात लवकरच तुमच्या जीवनात होणार आहे.
जे लोक तुम्हाला कमी लेखतात त्यांच्यासमोर स्वामी समर्थ अशा यशाचं दार उघडणार आहेत की ते लोक गप्प बसतील आणि तुम्ही अनुभवाल की श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण करता त्या दिवशी तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण, प्रत्येक ताणतणाव आणि प्रत्येक अशांतता आपोआप संपायला लागते. कारण त्यांच्या कृपा शक्तीसमोर काही अशक्य नसतं. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन अशा उंचीवर पोचेल की जिथे तुम्हाला यश हे साधं यश वाटेल, कारण त्या यशात स्वामींचा आशीर्वाद मिसळलेला असेल जो तुमचं जीवन कायमचं बदलून टाकेल. स्वामी भक्तांनो, आजपर्यंत जे दुःख तुम्ही सहन केलं आहे त्याची आता जशी जशी भरपाई होणार आहे तशी कोणत्याही वेळेची झाली नाही. कारण आता तुमच्यासाठी एक अशी अनोखी कृपाकथा लिहिली जाणार आहे जी इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. स्वामी तुम्हाला अशा मार्गावर नेणार आहेत जिथे यश मिळवणं ही फक्त गरज नाही तर एक साधना ठरेल. आणि त्या साधनेमधून तुम्हाला ना फक्त पैसा, प्रतिष्ठा आणि समाधान मिळेल तर तुम्ही स्वतःहून दुसऱ्यांना मदतीचा हात देऊ शकाल. ज्यावेळी सगळं संपल्यासारखं वाटतं त्यावेळी एक अदृश्य शक्ती तुमच्यासाठी नवीन दार उघडते आणि ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा जी आज तुमच्यापर्यंत पोचते. आता जरी तुमचं मन उदास असेल तरी हे लक्षात ठेवा की स्वामींनी तुमच्यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय तुमचं संपूर्ण जीवन आनंद, आरोग्य आणि समृद्धीने भरून टाकेल. स्वामी भक्तांनो, परमेश्वराचा निर्णय कधी चुकत नाही म्हणून परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयाला सहमती दर्शवा. कधीही परमेश्वराच्या विरोधात जाण्याचा प्रयत्नही करू नका किंवा तसा विचारही मनामध्ये आणू नका. स्वामी भक्तांनो, तुमचं आयुष्य आता एक नवीन दिशा घेणार आहे. कारण जिथं सर्व मार्ग संपतात तिथं देवाच्या कृपेचा मार्ग सुरू होतो आणि त्या मार्गावर चालताना तुम्हाला अडथळे नाहीत तर चमत्कारच अनुभवास येतात. तुमचं काळ अंधारमय असलं तरी आभाळात आशेचा सूर्य उगवायला वेळ लागत नाही. कारण स्वामींची कृपा जेव्हा लाभते तेव्हा काळही शुभ होतो आणि संकटही वाट चुकतात. तुमचं आयुष्य कितीही दुःखद, निराशाजनक वाटत असलं तरी एका क्षणात देव अशा पद्धतीने चमत्कार करतात की ज्याचं उत्तर विज्ञान, नशीब आणि नियती पण देऊ शकत नाही. तुमचं दुःख, तुमच्या डोळ्यांमधील अश्रू आणि तुमच्या अंतःकरणातील आर्ततेची भाषा त्या अदृश्य शक्तीला समजते आणि ती शक्ती जेव्हा कृपा करायला सुरुवात करते तेव्हा जीवनातला प्रत्येक क्षण सोनेरी बनतो. आजवर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्यात यश नसलं तरी ते सगळं व्यर्थ गेलं असं समजू नका. कारण देव वेळ घालवतो नाही, तो योग्य वेळेची वाट बघतो आणि मग अशी वेळ आणतो की सगळं तुमच्या बाजूने घडतं. ज्यांचं मन स्वच्छ आहे, ज्यांचं हृदय भक्तीने ओथंबलेलं आहे त्यांच्यासाठी चमत्कार ही नित्याची गोष्ट बनते. कारण त्या भक्तांच्या प्रामाणिकतेला देव दुर्लक्षित करत नाही. कधी कधी देव तुमचं संकट वाढवतो, तुम्हाला थांबवतो, तुमच्या अश्रूंमध्ये तुम्हाला बुडवतो. पण ते सगळं त्यासाठीच असतं की जेव्हा तो तुमचं भाग्य लिहायला बसतो तेव्हा ते इतरांच्या नशिबापेक्षा खूप मोठं असतं. स्वामींची कृपा जेव्हा उगवते तेव्हा केवळ दारं उघडत नाहीत तर बंद वाटांवर नवीन दरवाजे तयार होतात आणि हे दरवाजे फक्त श्रद्धेने उघडता येतात. तुमचं आयुष्य जरी संघर्षांचं असलं तरी त्या संघर्षांच्या पाठीमागे लपलेली देवाची कृपा तुम्हाला
अशा ठिकाणी पोचवते जिथं तुमचं अस्तित्व प्रकाशासारखं झळकतं. जगात कोणती गोष्ट अघटित नाही. श्रद्धा असेल, प्रार्थना असेल आणि अंतःकरण निस्सीम प्रेमाने भरलेलं असेल तर अशक्य वाटणारी गोष्ट देखील देव भक्तांसाठी शक्य करतो. स्वामी भक्तांनो, जीवनात अनेक निराशाजनक क्षण येतील, पण तेव्हाही सकारात्मक राहा, कारण देव नेहमी चांगल्या लोकांसाठी चांगलंच घडवतो. स्वामी भक्तांनो, आयुष्यात किती अंधार पसरलेला असो, संकट किती अंगावर आली असतील, तरी एक गोष्ट विसरू नका. जेव्हा तुम्ही अंतःकरणाने एखाद्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवता, तेव्हा त्या शक्तीचं रूप म्हणजे कृपामूर्ती स्वामी तुमच्या मार्गावर स्वतः चालत येतात आणि अशा रीतीने तुमचं संपूर्ण आयुष्य उजळून टाकतात. तुमचं दुःख कितीही खोल आणि जुनं असो, तुमचं नशीब कितीही थांबलेलं वाटत असो, तरी ज्या क्षणी तुमचं मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित होतं, त्या क्षणापासून तुम्ही एक अद्भुत परिवर्तन अनुभवू लागता. जिथे अशक्य गोष्टी शक्य होतात आणि जिथे अंधारही भक्तीच्या प्रकाशाने हरवतो. स्वामी हे फक्त नाव नाही, ते एक जिवंत अनुभूती आहे आणि ही अनुभूती त्यांनाच मिळते जे शुद्ध मनाने निस्वार्थ भावनेने त्यांना हाक मारतात. कारण स्वामी कधीच उशीर करत नाहीत. ते योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य कारणासाठी आपल्या भक्ताच्या जीवनात उतरतात. जेव्हा तुमचं आयुष्य तुमच्याच हातून घसरतंय, जेव्हा चहूकडून फक्त अडथळे आणि अपयश दिसतंय, तेव्हा त्या अंधारात एकच दिवा आहे, श्रद्धेचा. आणि तो दिवा जर तुम्ही स्वामींच्या कृपेने प्रज्वलित केला, तर तोच दिवा तुमच्या जीवनाला दिवाळीप्रमाणे उजळून टाकतो. तुम्ही कितीही थकलात, हरलात, डगमगलात तरी चालेल, पण एक गोष्ट सोडू नका, आणि ती म्हणजे स्वामी समर्थ या नावावर असलेला अढळ विश्वास. कारण हाच विश्वास तुम्हाला त्या उंचीवर नेईल जिथे फक्त विजय, समाधान आणि कृपेचा अनुभव मिळतो. स्वामींना तुमच्या किती वेळा प्रार्थना करता हे मोजावं लागत नाही, पण तुमची प्रामाणिक भावना पाहून ते क्षणभरात सगळं विश्व हलवतात आणि तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी वर्षानुवर्ष थांबून आहेत, त्या क्षणार्धात तुमच्या ओंजळीत टाकतात. स्वामींची माया ही अशी असते की ती तुमचं आयुष्य केवळ बदलत नाही, तर ते आयुष्य जगण्याची दृष्टी बदलते. आणि जेव्हा ही दृष्टी बदलते, तेव्हा तुमचं दुःख, गरिबी, त्रास यांचं स्थान आनंद, समाधान आणि समृद्धीने घेतलेलं असतं. कधी कधी देव आपल्याला अडचणीत ठेवतात, कारण त्यांना आपल्यावर विश्वास दाखवायचा असतो. आणि जेव्हा आपल्या त्या विश्वासाची परीक्षा आपण उत्तीर्ण होतो, तेव्हा स्वामींच्या कृपेचा असा काही वर्षा होतो की आयुष्य नव्याने सजवलं जातं. तुमच्या मनात जे काही मोठं स्वप्न आहे, जे तुम्हाला आजवर केवळ अशक्य वाटत आलं, ते स्वामी समर्थांच्या कृपेने इतकं सहज साकार होतं की तुम्हालाच वाटतं हे खरंच घडलं का. पण हेच आहे त्या दिव्य शक्तीचं चमत्कारिक सामर्थ्य. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात आता अशा एका क्षणाची सुरुवात झाली आहे जिथे सगळे अडथळे, दुःख आणि अशांती मागे पडणार आहे. कारण आता तुमचं जीवन त्या मार्गावर निघालं आहे जिथे चालणारा प्रत्येक भक्त यश, समाधान आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतो. स्वामी भक्तांनो, जीवनात कधीही निराश होऊ नका, कारण स्वामी महाराज कधीच भक्तांना दुःखाच्या गर्तेत एकटं सोडत नाहीत. नेहमी भक्तांच्या पाठीशी असतात आणि भक्तांना मार्गदर्शन करत असतात. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक अडचण स्वामींच्या चरणांवर ठेवली तर
त्या क्षणापासून तुमच्या जीवनाचा काळोख संपायला सुरुवात होईल आणि प्रकाशाचा, सुखाचा आणि समाधानाचा एक नवा अध्याय सुरू होईल. तुमच्या आयुष्यात आज जरी संकटांचं वादळ असेल तरी ते कायमचं नाही, कारण स्वामींनी तुमच्या आयुष्याच्या आकाशात कृपेचं इंद्रधनुष्य पाठवलं आहे आणि त्याच्या प्रत्येक रंगात एक चमत्कार लपलेला आहे. ज्या दिवशी तुमच्या डोळ्यांतून अश्रू ढाळता आणि हृदयातून प्रामाणिक श्रद्धा स्वामींना अर्पण करता, त्या दिवशी तुमचं नशीब पूर्णपणे बदलतं आणि जीवनात अशी चमत्कारिक वळणं येतात जी तुम्हाला सुखाच्या मार्गावर घेऊन जातात. तुमच्या प्रामाणिकतेच्या आणि श्रद्धेच्या बदल्यात तुम्हाला जे काही आजपर्यंत गमावलं आहे ते सर्व स्वामी तुम्हाला दुपटीने परत देतील. योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि अशा पद्धतीने की तुम्हाला त्यावर विश्वासच बसणार नाही. स्वामींच्या चरणांवर ठेवलेली श्रद्धा म्हणजे अशा पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला संकटातून यशाकडे, अश्रूंमधून हसऱ्या चेहऱ्याकडे आणि अंधारातून तेजाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. तुमचं नशीब आज जितकं खंबीरपणे झुंजतंय त्याहीपेक्षा जास्त ताकदीने तुमच्या पाठीमागे स्वामी उभे आहेत आणि त्यांच्या या अदृश्य शक्तीने तुमच्या जीवनात असा क्षण येणार आहे की दुःख मागे राहतील आणि आनंद तुमचं जीवन व्यापून टाकेल. जी गोष्ट तुम्हाला खूप वेळापासून हवी होती, जी स्वप्नांमध्ये अर्धवट राहायची, ती गोष्ट आता प्रत्यक्षात येणार आहे, कारण स्वामींनी तुमच्या आयुष्याच्या वाटेवर कृपेची पावलं टाकायला सुरुवात केली आहे. तुमचं भविष्य जसं तुम्ही ठरवत नाही तसंच तुमच्या अडचणींना संपवणं देखील तुमच्या हातात नसतं. पण जेव्हा तुम्ही सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करता तेव्हा ते स्वतः तुमचं जीवन घडवायला सुरुवात करतात. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात जेव्हा भक्ताचा विश्वास अडखळत नाही आणि अश्रूंमध्ये श्री स्वामी समर्थ हे नाव स्मरणात राहतं. त्या क्षणी तुमचं नशीब पूर्णपणे बदलायला सुरुवात होते. स्वामी भक्तांनो, स्वामींचा एक दृष्टिक्षेप देखील इतका सामर्थ्यशाली असतो की तो आयुष्यातील प्रत्येक कोंडी सोडवतो, बंद दरवाजे उघडवतो आणि तुमच्या जीवनात अशा नव्या संधी उभ्या करतो ज्या फक्त स्वप्नात दिसत होत्या. स्वामी भक्तांनो, आता अजिबात काळजी करू नका, कारण स्वामी महाराज नेहमीच तुमच्या सोबत आहेत. स्वामी महाराजांची कृपा तुमचं आयुष्य उजळून टाकणार आहे आणि तुमच्या जीवनात नवनवीन गोष्टी घडायला सुरुवात होणार आहे. स्वामी भक्तांनो, जे तुम्हाला आयुष्यात हवं होतं ते सर्व काही स्वामींच्या कृपेने लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे. फक्त थोडा संयम ठेवा, घाई गडबड करू नका, कारण कुठलीही गोष्ट ही योग्य वेळी, योग्य स्वरूपात तुम्हाला मिळत असते. कुठलीही गोष्ट नशिबाच्या आधी आणि वेळेच्या आधी कधीच मिळत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी संयम ठेवावा लागेल. स्वामी भक्तांनो, जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करा, कारण स्वामी महाराज तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचं आणि तुमच्या कष्टाचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त प्रयत्न आणि कष्ट प्रामाणिक हवे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे आहेत. स्वामी भक्तांनो, जीवन खूप सुंदर आहे. त्याला आणखी सुंदर बनवायचं असेल तर स्वामींच्या सेवेत दंग व्हा, कारण स्वामींची भक्ती आणि सेवा कधीच वाया जात नाही. स्वामी भक्तांनो, काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. मन शांत होईल, चिंता दूर होतील, दुःख संपेल आणि आनंदाची गोड बातमी सुद्धा मिळेल. फक्त मन स्थिर ठेवा, मन शांत ठेवा
मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार असू द्या. कधी चिडचिड होईल असं वागू नका. स्वामी भक्तांनो, जिथे शांतता असते तिथं लक्ष्मी नांदते. जिथं घरातील स्त्रिया या आनंदी असतात तिथेच खरी माता लक्ष्मी नांदते. पैसा अडका येतो म्हणून घरातील लक्ष्मी ही खुश असायला हवी आणि घरामध्ये नेहमी शांतता आणि प्रसन्न वातावरण असायला हवं. घरामध्ये स्वच्छता असायला हवी. घरामध्ये कधीही कुठल्याही व्यक्तीचा अपमान होईल असं कधी बोलू किंवा वागू नये. घरात नेहमी सर्वांशी चांगलं वागावं, बोलावं. हे सर्व काही जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला याची जाणीव होईल की परमेश्वर नेहमी भक्तांसाठी काहीतरी चांगलं करतात. परंतु जर स्वतः चुकीचं वागत असाल तर परमेश्वराला दोष देऊन काहीच उपयोग होणार नाही. स्वामी भक्तांनो, अगोदर स्वतःमध्ये सुधारणा करा. परमेश्वर नक्कीच तुमच्या जीवनात चमत्कार घडवेल. आयुष्य खूप सुंदर आहे. स्वामींच्या कृपेने ते आणखी सुंदर होणार आहे. तुम्ही फक्त परमेश्वराच्या सेवेमध्ये स्वतःला गुंतवा. परमेश्वर तुम्हाला कधीच निराश करणार नाही. परमेश्वराच्या दरबारामध्ये थोडासा उशीर जाणवेल, परंतु निराशा कधीच जाणवणार नाही. कारण परमेश्वर कधीच आपल्या भक्तांना निराश करत नाहीत. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची कृपा सदैव तुमच्यावर राहील. तुम्ही फक्त पूर्ण श्रद्धेने, चांगुलपणाने आणि खऱ्या मनाने त्यांची सेवा करा. त्यांची कृपा ज्या भक्तावर होते त्या भक्ताच्या जीवनात कधीच काहीच मागे राहत नाही. सर्व काही त्याला मिळतं आणि तो आनंदाने जीवन जगत असतो. स्वामी भक्तांनो, जीवनात पैसा कमावला म्हणजे सर्व काही मिळवलं असं होत नाही. तर समाधान, सुखी जीवन आणि सर्वांचं मिळवलेलं प्रेम हीच खरी तुमची संपत्ती आहे. तुमच्या कुटुंबातील सर्वजण आनंदी असतील, तुमचे आईवडील समाधानी असतील आणि तुम्हीही रात्री शांतपणे झोप घेत असाल तर हीच तुमची खरी संपत्ती आहे. म्हणून पैशामागे न पळता समाधान, शांतता मिळवा. परमेश्वराच्या कृपेच्या आशीर्वादाच्या संरक्षणाखाली नेहमी जीवन जगा. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश चमत्कारिक आहे. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.